नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचा मराठी विषयातला जो 24वा धडा आहे, रोजनिशी, या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर सध्या आपला विभाग चौथा सुरू आहे. तर तिसऱ्या विभागातले सगळे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. चौथ्या विभागातले सुद्धा जे स्वाध्याय आहेत, कवितेचे, पाठाचे, हे अपलोड करण्यात येत आहेत. तर याच्या आधीचे जे सगळे स्वाध्याय आहेत ते अपलोड केलेले आहे. तुम्ही इयत्ता 6वी मराठी ही जी प्लेलिस्ट बनवलेली आहे याच्यामध्ये जाऊन सगळे स्वाध्याय बघू शकता. तसेच अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे याच्या पुढचे जे धडे आहेत या पुढच्या धड्यांचे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला, आता आपण जास्त वेळ घालवणार नाहीत, लगेच आपला स्वाध्याय सोडवायला घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आलेला आहे. प्रश्न पहिला, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. आणि आता यातला प्रश्न अ. तर हा जो धडा दिलेला आहे विद्यार्थ्यांनो तुमच्या पुस्तकामध्ये, रोजनिशी, याच्यामध्ये वैभव नावाचा एक मुलगा घेतलेला आहे आणि त्याने त्याची जी रोजनिशी रोज लिहितो त्या रोजनिशीतली काही पानं तुम्हाला या पाठामध्ये दिलेली आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा धडा आहे. तर यातला हा पहिला प्रश्न अ काय बघा. वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा. तर साधारणतः 3-4 पानं दिलेली आहेत त्याच्या रोजनिशीमधली. त्यातलं तुम्हाला कोणतं पान आवडलेलं आहे हे लिहिण्यास सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मी उत्तर लिहितेय बघा. वैभवच्या रोजनिशीतले मला 15 नोव्हेंबरचे, आता कोणत्या तारखेचे हे लिहिणे महत्वाचे आहे, तर 15 नोव्हेंबरचे पान आवडले. कारण त्या दिवशी शाळेतून बसने घरी येताना एक आजोबा आणि त्यांची नात ज्या सीटवर बसले होते त्या ठिकाणी जागा मिळाली. कंडक्टर जेव्हा तिकिटाचे पैसे आजोबांकडे मागू लागला तेव्हा आजोबांनी पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला तर पाकिट कोणीतरी चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. कंडक्टरने त्यांना पुढील थांब्यावर उतरायला सांगितले तेव्हा वैभवने स्वतःच्या दप्तरात असलेले खाऊचे पैसे काढून त्या आजोबांचे आणि त्यांच्या नातीचे तिकीट काढले. ही वैभवची कृती मला खूप आवडली, म्हणून त्या वैभवच्या रोजनिशीतले हे पान मला सर्वात जास्त आवडले असं यामध्ये लिहायचं आहे. तर हे मी 15 नोव्हेंबरचं ती त्याची जी रोजनिशी आहे त्याच्याबद्दलचं लिहिलेलं आहे. तुम्हाला 16 नोव्हेंबरचं जर आवडलं असेल तर ते सुद्धा तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता. नेक्स्ट आता प्रश्न आ. रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे, तर हे उत्तर लिहून झालं असेल तर आपला पुढचा प्रश्न हा आहे. रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, रोजनिशी लिहिण्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. दिवसभरातील घडलेल्या घटनांची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो. त्यामुळे आपले विचार लेखनातून स्पष्ट होतात. जे जे आपण दिवसभर काय काय करतो ते सगळं जेव्हा आपण लिहून काढतो तेव्हा आपले जे विचार आहेत हे आपल्या लेखनातून स्पष्ट होतात. मनातले भाव लेखनातून व्यक्त करता येतात. दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना नोंदवल्या जातात. तर एखादी दिवसभरात काही महत्त्वाची घटना घडली असेल तर ती सुद्धा नोंदवता येते. रोजनिशी आपल्यामध्ये चांगले बदल घडण्यास मदत करते. त्याचबरोबर रोजनिशी लिहिल्यामुळे आपल्याला आपले आत्मपरीक्षण करता येते. तर हे झालं याचं उत्तर. प्रश्न दुसरा, का ते लिहा. त्यामध्ये पहिला बघा. आजोबांची नात जोराने रडू लागली. ती का रडू लागली याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. उत्तर आहे, आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्याने नात जोराने रडू लागली. दुसरा, वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले. आता ते का काढले हे विचारलेलं आहे. उत्तर आहे, आजोबांचे पाकीट कोणीतरी चोरी केले होते. त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते, म्हणून वैभवने आजोबां व त्यांच्या नातीचे तिकीट काढले.
तर पुढील तिसरा, आजोबांची नात खुदकन हसली. का हसली? तर त्याचं उत्तर, वैभवने स्वतःजवळ असलेला बिस्किटचा पुडा आजोबांच्या नातीला दिला, तसेच तिचे डोळे पुसले, त्यामुळे आजोबांची नात खुदकन हसली. चौथा, मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. तर याचं उत्तर बघा, का माफी मागितली? शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी शेतातील डहाळे उपटले. हे पाहून गुरुजी मुलांवर खूप रागवले. मुलांना स्वतःची चूक लक्षात आल्याने मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. त्यानंतर पाचवा, शेतकऱ्यांनी मुलांना थोडेसे डहाळे दिले. का दिले ते बघा उत्तर, मुलांनी स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीची शेतकऱ्याकडे माफी मागितली. त्यामुळे शेतकरी खुश झाला आणि त्यामुळे त्यांनी मुलांना थोडेसे डहाळे दिले. सहावा, वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली. का हुकली? तर त्याचं उत्तर, राजू आणि वैभव मध्ये रांगेत पुढे उभे राहण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने त्यांचे सर त्यांच्यावर रागवले. शाळेत झालेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली. तर हा झाला आपला प्रश्न दुसरा. ठीक आहे, तिसरा जो प्रश्न आहे तो तुमचे त्याबद्दलचे स्वमत लिहायचं आहे, त्यामुळे मी तो प्रश्न या ठिकाणी घेत नाही. आपण आता त्या पुढचा भाग बघणार आहोत, खेळूया शब्दांशी. तर हा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये प्रश्न अ, खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. तर त्यांनी काय वाक्यप्रचार दिलेले आहेत बघा. पहिलं, कावरे बावरे हुंडी. तर याचं उत्तर, वाक्यात उपयोग कसा होणार? मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच सीमा कावरी बावरी झाली. दुसरं, तोंडाला पाणी सुटणे. त्याचं वाक्य काय येणार? पाणीपुरी बघून रामूच्या तोंडाला पाणी सुटले. तिसरा, वादावादी होणे. त्याचं वाक्य काय येणार? रांगेत पुढे उभे राहण्यावरून निखिल आणि सार्थक यांच्यामध्ये वादावादी झाली. चौथं, खाली मान घालणे. वाक्यात उपयोग बघा. आपली चूक लक्षात येताच निखिलने मान खाली घातली. प्रश्न आ, हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा. आता बघा विद्यार्थ्यांनो, हरभऱ्याला काय म्हणतो आपण? हरभऱ्याचा डहाळा असं म्हणतो. मग गहू जर असेल तर गव्हासाठी आपण काय म्हणतो? गव्हाची ओंबी. ज्वारी जर असेल तर ज्वारीचे कणीस. ऊस असेल तर ऊसाचा फड. लसूण असेल तर लसणीची पात. कांदा असेल कांद्याची पात असं आपण म्हणतो. चिंच असेल तर काय म्हणतो? चिंचेचे बोटूक. ठीक आहे, तर अशा प्रकारे या आपण म्हणत असतो आपल्या मराठी भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये. पुढचा प्रश्न चौथा, हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा. बघा, खूप सोपा इंटरेस्टिंग प्रश्न दिलेला आहे. तर त्याचं उत्तर या ठिकाणी इथे दिलेलं आहे. शिवार वा शेतातून जाताना खालील वस्तू पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटते. तर त्यामध्ये कैरी, चिंच, आवळा, बोरे आणि ऊस. पाचवा, वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा. आता उदाहरणार्थ, शाळा सुटल्यावर बस स्टॉपवर पोहोचणे, त्याच्यानंतर कोणत्या घटना घडल्या हे लिहायचं आपल्याला. मग तो बसमध्ये चढणे, आजोबा व नातीजवळ बसण्यासाठी त्याला जागा मिळणे, त्यानंतर कंडक्टरने तिकिटाचे पैसे मागणे,
त्यानंतर आजोबांचे पाकीट चोरीला गेल्याचे आजोबांच्या लक्षात येणे. आजोबा व कंडक्टर यांमध्ये चिडलेल्या स्वरात संवाद होणे. आजोबांची नात जोराने रडू लागणे. त्यानंतर काय घडलं तर वैभवने आजोबा व त्या नातीचे तिकीट काढले. त्यानंतर आजोबांच्या नातीला बिस्किटचा पुडा दिला आणि तिचे डोळे पुसणे. त्यानंतर नातीच्या चेहऱ्यावर हसू उमटणे. तर हा सगळा घटनाक्रम आहे जेव्हा वैभवची शाळा सुटल्यानंतर तो बस स्टॉपवर पोहोचतो, तिथून पुढचा हा सगळा घटनाक्रम आहे. आता 6वा प्रश्न बघा. तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हाला सांगतात? या कामांची यादी करा. खरं तर हा जो प्रश्न आहे हा तुम्ही सोडवायचा आहे, पण तुमच्या रेफरन्ससाठी मी याचं उत्तर देते. मुख्याध्यापक असू देत किंवा वर्ग शिक्षक आम्हाला पुढील विशेष कामे सांगतात. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे. ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावून ठेवणे. शाळेत कोणता कार्यक्रम असल्यास त्या कार्यक्रमाची तयारी करणे. त्यामध्ये तुम्ही अजूनही काही कामांची यादी लिहू शकता. प्रश्न 7वा. वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हाला पटले असेल, त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात? तुमचा अनुभव 7-8 ओळीत लिहा. चला आता याचं उत्तर बघूयात. उत्तर आहे, खेळाच्या तासाला खेळत असताना अचानक धावता धावता राज जोरात पडला. राज मैदानात पडलेला पाहून आम्ही सर्वजण जोरजोरात हसू लागलो. तेव्हा सर आमच्यावर रागवले. सरांचे आमच्यावर रागवणे हे योग्यच होते, कारण मैदानात पडलेल्या राजला लगेच उचलून त्याला लागले तर नाही ना हे बघणे महत्वाचे होते. त्याला मदत करणे त्यावेळी महत्वाचे होते. मदत करायची सोडून आम्ही जोरजोरात हसलो. माझी चूक माझ्या लक्षात आली. शाळा सुटल्यावर मी राजची माफी मागेन आणि माझी चूक झाली हे सरांकडे जाऊन मान्य करेन. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर दिलेलं आहे. आता प्रश्न 8वा. खालील क्रियांना काय म्हणतात ते लिहा. उदाहरणार्थ डहाळे डहाळे उपटण्यासाठी उपटणे. तर ज्वारीचे कणीस कापणे. भेंडी किंवा मिरच्या आपण काय म्हणतो त्याला खुडणे. रताळे किंवा बटाटे कसं काढतो आपण? खणून काढतो, खणून काढणे. बाजरीचे कणीस कसे कापतो आपण ते. नंतर ऊस काय करतो आपण? तोडतो. तर या ज्या सगळ्या भेंडी, मिरच्या, रताळे किंवा ऊस हे जे आहे हे काढण्यासाठी किंवा कापण्यासाठी कुठल्या क्रिया केल्या जातात, त्यांना काय म्हटलं जातं हे या ठिकाणी विचारलेलं आहे. आता प्रश्न 9वा. खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यांवरून समजते? पहिला, वैभवची शाळा 5 वाजता सुटते. कुठल्या वाक्यावरून आपल्याला समजणार? तर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी 5:30 वाजता बसमध्ये चढलो. याच्यावरून आपल्याला समजलं 5:30 वाजता तो बसमध्ये चढला म्हणल्यावरती शाळा 5 वाजता सुटते हे आपल्याला समजते. दुसरं, आजोबांची नात खूप घाबरली. चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली. जेव्हा ती रडू लागली तेव्हा आपल्याला काय समजलं की ती खूप घाबरलेली आहे. तिसरा, सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो. हे कशावरून समजलं? तर त्याचं उत्तर आहे, तेथे हरभऱ्याचे डहाळे लावले होते ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. या वाक्यावरून समजतं की मुलांना हरभरा आवडतो. चौथं, सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली. आता त्यांची चूक समजली हे कशावरून समजतं? तर आम्ही त्या शेतकऱ्यांची माफी मागितली असं मुलांनी म्हटलेलं आहे.
यावरून समजतं की त्यांना त्यांची चूक समजली. तर विद्यार्थ्यांनो, हा होता आपल्या या पाठाचा स्वाध्याय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.